limit x tends to 0 sin 3x into 1 minus cos 5x upon x cube. This limit we have to evaluate. स्टँडर्ड फॉर्मसाठी साईनच्या समोर जी टर्म असते ती टर्म डिनॉमिनेटरला पाहिजे असते आणि 1 मायनस कॉसचा पण रिझल्ट आहे तिथे. जी टर्म कॉसच्या समोर आहे त्याचा स्क्वेअर डिनॉमिनेटरला पाहिजे असतो. डिनॉमिनेटरला एक्स क्यूब आहे. एक्स क्यूबलाच आपण लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स क्यूबलाच एक्स इंटू एक्स स्क्वेअर असं सेपरेट लिहू शकतो. साइन 3x अपॉन एक्स इंटू 1 मायनस कॉस 5x अपॉन एक्स स्क्वेअर. त्यामध्ये कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट करण्यासाठी लिमिट एक्स टेन्स टू 0 3 न डिवाइड मल्टीप्लाय साइन 3x अपॉन 3x इंटू 3 आणि 1 मायनस कॉस 5x 1 मायनस कॉस 5x अपॉन डिनॉमिनेटरला काय पाहिजे 5x चा स्क्वेअर पाहिजे म्हणजे 5 चाही स्क्वेअर पाहिजे. कॉसच्या समोर जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर पाहिजे. कॉसच्या समोर कुठली टर्म आहे 5x त्यातला x चा स्क्वेअर अवेलेबल आहे आपल्याकडे 5 चाही स्क्वेअर पाहिजे म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड कितीने करावं लागेल 25 न मल्टिप्लाय आणि 25 न डिवाइड. 5x चा स्क्वेअर म्हणजे 25x स्क्वेअर पाहिजे. साईनच्या स्टँडर्ड फॉर्मसाठी जी टर्म साईनच्या समोर आहे तीच टर्म डिनॉमिनेटरला पाहिजे. पण 1 मायनस कॉसच्या रिझल्टमध्ये जी टर्म कॉसच्या समोर आहे त्याचा स्क्वेअर डिनॉमिनेटरला पाहिजे. 5x चा स्क्वेअर म्हणजे 25x स्क्वेअर ही टर्म डिनॉमिनेटरला यायला पाहिजे. त्यासाठी 25 न मल्टिप्लाय डिवाइड केलं आणि आता लिमिट सेपरेट कॉन्स्टंट आउटसाइड हा 3 कॉन्स्टंट आउटसाइड घेतला 25 पण आउटसाइड लिमिट एक्स टेन्स टू 0 पहिलं लिमिट येईल साइन 3x अपॉन 3x आणि सेकंड लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस cos 5x अपॉन 25x स्क्वेअर इक्वल टू 3 इंटू 5 म्हणजे 75 इंटू लिमिटची व्हॅल्यू आणि सेकंड लिमिटची व्हॅल्यू 1/2. सो आन्सर इज 75 अपॉन 2.
नेक्स्ट वन, लिमिट x टेंड्स टू 0 limit x tends to 0 tan 3x minus sin 3x upon x cube. सॉल्व करणार आता हे एक्झाम्पल. डिनॉमिनेटर जर सेपरेट केला तर काय मिळतील टर्म, tan x अपॉन काय येईल x क्यूब tan 3x अपॉन x क्यूब मायनस sin 3x अपॉन x क्यूब. चालेल का असं केल्यानंतर? स्टँडर्ड फॉर्मसाठी टॅनच्या डिनॉमिनेटरला एक्स क्यूबची आवश्यकता आहे का, साईनच्याही डिनॉमिनेटरला एक्स क्यूबची आवश्यकता आहे का? तो एक्स्ट्रा झालेला एक्स स्क्वेअर काय करणार, तो जर आउटसाइड घेतला त्यात एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर व्हॅल्यू 1/0 म्हणजे इन्फिनिटी येईल. इन्फिनिटी येऊ द्यायचं नाहीये म्हणून तर लिमिट सॉल्व करतोय आपण. इथे डिनॉमिनेटरला एक्सची संख्या जास्त आहे आवश्यकतेपेक्षा. जर आपण याचा एक एक्स स्क्वेअर आउटसाइड घेतला आणि फक्त एक्सच सेपरेट केला तर ह्या 1/x स्क्वेअरचं काय करणार नंतर, त्यात एक्सच्या जागी 0 टाकला तर इन्फिनिटी येणारच. त्यामुळे डायरेक्ट सेपरेट करता येईल का, नाही. लिमिट x टेंड्स टू 0 tan 3x ला sin 3x अपॉन cos 3x लिहिता येईल मायनस sin 3x ॲज इट इज अपॉन x क्यूब. tan 3x ला sin 3x अपॉन cos 3x लिहिलं. आता न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म मध्ये sin 3x आहे. लिमिट x टेंड्स टू 0 न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म मधून sin 3x कॉमन घ्या. ब्रॅकेट मध्ये काय राहील 1/cos 3x minus 1 divided by denominator is x cube equal to limit x tends to 0 sin 3x into ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करा. काय क्रॉस मल्टिप्लाय केला तर 1 minus cos 3x upon cos 3x divided by x cube. आता बा एक्झाम्पल मागच्यासारखं होऊ शकतं. साईनची एक टर्म मिळाली आहे आणि 1 मायनस कॉसची एक टर्म मिळाली आहे, त्यांच्यात मल्टिप्लिकेशन आहे आणि अपॉन एक्स क्यूब आहे. त्या एक्स क्यूबचं आता आपण एक्स आणि एक्स स्क्वेअर असं सेपरेशन घेऊ शकतो कारण त्या टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आलंय. पण डिफिकल्टी पुन्हा या cos 3x ची आहे डिनॉमिनेटरच्या. cos 0 ची किंमत काय असते, cos 0 ची किंमत 1. मग या डिनॉमिनेटरच्या cos 3x मध्ये जर x ची व्हॅल्यू 0 टाकली तर इनडिटर्मिनेट फॉर्म किंवा इन्फिनिटी येऊ शकते का, नाही. मग त्या कॉसचं लिमिट आपल्याला सेपरेट घेता येऊ शकतं. डिनॉमिनेटरच्या या कॉसचं लिमिट
सेपरेट घ्या. लिमिट x टेन्स टू 0 1 अपॉन कॉस 3x हा वेगळा घेतला इंटू लिमिट x टेन्स टू 0 पुढे शिल्लक राहिले साइन 3x इंटू 1 मायनस कॉस 3x अपॉन जो x क्यूब आहे त्याला आपण x इंटू एक्स स्क्वेअर असं लिहू. पहिल्या लिमिटमध्ये एक्सच्या जागी 0 सबस्टिट्यूट केला तर 1 अपॉन कॉस 0 येईल. त्यानंतर लिमिट x टेन्स टू 0 साइन 3x याच्या डिनॉमिनेटरला x आहे. काय आवश्यक आहे 3x पाहिजे. काय करावं लागेल त्यासाठी 3 ना डिवाइड बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 इंटू 1 मायनस कॉस 3x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर आहे अवेलेबल पण काय आवश्यक आहे 9x स्क्वेअर आवश्यक आहे. त्यासाठी काय करणार 9 ना डिवाइड बाय 9 मल्टिप्लाय बाय 9 आणि काय येतील मग टर्म्स 1 अपॉन कॉस 0 ची किंमत 1. 3 आणि 9 कॉन्स्टंट आहेत आउटसाइड घ्या 3 इंटू 9 आणि दोन्ही टर्म्स आता लिमिट सेपरेट. लिमिट x टेन्स टू 0 साइन 3x अपॉन 3x इंटू लिमिट x टेन्स टू 0 1 मायनस कॉस 3x अपॉन 9x स्क्वेअर इक्वल टू 27 इंटू पहिल्या लिमिटची व्हॅल्यू आणि दुसऱ्या लिमिटची दॅट इज इक्वल टू 27 अपॉन 2. Similar example, limit x tends to 0 tan x minus sin x upon x cube and limit x tends to 0 tan phi x minus sin phi x upon x cube.
फर्स्ट एक्झाम्पलचा आन्सर 1/2 आणि सेकंड 125/2. टॅन मायनस साईनचं एक्झाम्पलचं कॉम्बिनेशन कधीही असेल तर त्याला प्रोसिजर ही लक्षात ठेवायची. टॅनला साईन अपॉन कॉस लिहिलं, साईन कॉमन येतो, क्रॉस मल्टिप्लाय केला तर एक टर्म साईनची मिळते, एक टर्म 1 मायनस कॉसची मिळते. The next one, limit x tends to 0, cos 6x minus cos 2x divided by cos 5x minus cos x. यामध्ये जर डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू आपण 0 सबस्टिट्यूट केली तर कॉस 0 ची किंमत 1 असते. 1 मायनस 1 न्यूमरेटरला 0 येईल, डिनॉमिनेटरला पण 1 मायनस 1 0 होऊन जाईल. त्यामुळे डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येणार नाही. मग काय करता येईल, डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर हे करता येईल. पण त्यात स्टँडर्ड फॉर्म्युल्यासाठी 1 मायनस कॉस असतो. 1 कुठे आहे तिथे, आधी 1च्या टर्मचा विचार करावा लागेल. 1 ची टर्म तयार करण्यासाठी +1 -1 ही प्रोसेस आपण करू शकतो. लिमिट x टेंड्स टू 0, cos 6x minus cos 2x यामध्ये 1 ॲड आणि सबट्रॅक्ट केला, प्लस आणि मायनस केला, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर cos 5x मायनस cos x यामध्येही +1 आणि -1 केला, इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. आता यामध्ये न्यूमरेटरला हा +1 आणि मायनस cos 2x हे दोन कंबाईन केले एका ब्रॅकेटमध्ये, 1 मायनस cos 2x. त्यानंतर cos 6x -1 आहे, cos 6x -1 त्यातला मायनस कॉमन घ्यावा लागेल. मायनस कॉमन घेतला तर राहील 1 मायनस cos 6x, 1 मायनस cos 6x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. सेम प्रोसिजर डिनॉमिनेटरला पण +1 मायनस cos x म्हणजे 1 मायनस cos x आणि cos 5x -1, cos 5x -1 यातला मायनस कॉमन घेतला तर 1 मायनस cos 5x.
वन मायनस कॉसच्या टर्म तयार झाल्या. आता काय करता येईल, डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअरनं डिव्हाइड करा. लिमिट एक्स टेंड्स टू 0, 1 minus cos 2x minus 1 minus cos 6x upon x square divided by 1 minus cos x minus 1 minus cos 5x upon x square. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअरनं डिव्हाइड केलं. एक्स स्क्वेअरनं डिव्हाइड केल्यानंतर आता हा एक्स स्क्वेअर प्रत्येक टर्मला सेपरेट घेता येईल. 1 मायनस कॉस 2x याला डिव्हाइड सेपरेट एक्स स्क्वेअर घेता येईल. 1 मायनस कॉस 6x यालाही सेपरेट एक्स स्क्वेअर घेता येईल. सेम डिनॉमिनेटरसाठी प्रत्येक टर्मसाठी एक्स स्क्वेअर सेपरेट घ्या. लिमिट एक्स टेंड्स टू 0, 1 मायनस कॉस 2x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस कॉस 6x अपॉन एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 minus cos x upon x square minus 1 minus cos 5x upon x square. प्रत्येक टर्म साठी x स्क्वेअर सेपरेट घेतला. नंतर काय करता येईल, आता कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट करावं लागतील. x चा तर स्क्वेअर झाला, पण जो त्या x चा कोएफिशियंट असतो कॉन्स्टंट त्याच्या ऍडजस्टमेंट करावं लागतील. म्हणजे लिमिट एक्स टेंड्स टू 0, पहिली टर्म आहे 1 मायनस कॉस 2x अपॉन काय पाहिजे 4x स्क्वेअर पाहिजे. त्यासाठी काय करणार, 4 ना डिवाइड 4 ना मल्टिप्लाय मायनस 1 मायनस कॉस 6x आहे अपॉन काय पाहिजे 36x स्क्वेअर. त्यासाठी काय करणार 36 ना डिवाइड आणि 36 ना मल्टिप्लाय डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरच्या टर्म साठी पुन्हा पहिली टर्म 1 मायनस कॉस x, इथे काय मल्टिप्लाय डिवाइडची गरज आहे का, नाही, अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस कॉस 5x आहे अपॉन काय पाहिजे, सो 1 मायनस कॉस 5x अपॉन 25x स्क्वेअर इंटू 25. कॉन्स्टंट ऍडजस्टमेंट झाल्या. आता प्रत्येक टर्मचं लिमिट सेपरेट घ्या आणि कॉन्स्टंट आउटसाइड लिमिटच्या. पहिली टर्म, पहिल्या टर्म मध्ये 4 कॉन्स्टंट आउटसाइड, 4 इंटू लिमिट एक्स टेंड्स टू 0, 1 मायनस कॉस 2x अपॉन 4x स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्म मधला 36 आउटसाइड, 36 इंटू लिमिट एक्स टेंड्स टू 0, 1 मायनस कॉस 6x अपॉन 36x स्क्वेअर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला पहिल्या टर्म साठी काही कॉन्स्टंट आउटसाइड नाहीये. लिमिट एक्स टेंड्स टू 0, 1 मायनस कॉस x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्म मध्ये
25 outside, 25 into limit x tends to 0, 1 minus cos 5x upon 25x square. आणि मग यामध्ये आता लिमिटच्या व्हॅल्यूज 4 into 1 by 2 minus 36 into 1 by 2 upon 1 by 2 minus 25 into 1 by 2. म्हटल्यास न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी 1 by 2 कॉमन घ्या म्हणजे फ्रॅक्शन एलिमिनेट होईल. न्यूमरेटरून 1 by 2 कॉमन घेतला तर काय राहील 4 minus 36 आणि डिनॉमिनेटरून 1 by 2 कॉमन घेतला तर 1 minus 25. 1 by 2 1 by 2 cancel. 4 minus 36 minus 32 upon 1 minus 25 म्हणजे minus 24. मायनस मायनस कॅन्सल होईल आणि 8 ने भाग जाईल दोघांनाही. 4 upon 3 will be the answer. इथे यामध्ये आपण डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. आधी +1 -1 मग x स्क्वेअर ने डिवाइड सगळे सेपरेट पुन्हा कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट. पण हेच एक्झाम्पल आणखी एका प्रकारे सॉल्व करता येऊ शकतं. cos c मायनस cos d चा फॉर्म्युला वापरून. त्याने थोडीशी लेंथ कमी पण होऊ शकते. cos c मायनस cos d चा फॉर्म्युला. त्यांचं झालं त्यांनी हा प्रॉब्लेम याच मेथडनी सॉल्व करा.
काय तर आन्सर 5/6. अल्टरनेटिव्ह मेथड, त्या मेथडने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू. First of all, instead of plus or minus 1, here we can make the use of cos C minus cos D. काय असतो cos C minus cos D चा फॉर्म्युला? -2 sin C plus D upon 2 into sin C minus D upon 2. -2 sin C plus D upon 2 into sin C minus D upon 2 equal to limit x tends to 0. न्यूमरेटर ला cos 7x minus cos 3x, यासाठी जर cos C minus cos D चा फॉर्म्युला यूज केला तर काय येईल टर्म? -2 sin 7x plus 3x upon 2 into sin 7x minus 3x upon 2 divided by denominator ला सेम फॉर्म्युला cos C minus cos D चा -2 sin 8x plus 4x upon 2 into sin 8x minus 4x upon 2. दोन्ही टर्म मध्ये -2 कॅन्सल होऊन जाईल. लिमिट x टेंड्स टू 0. न्यूमरेटरला टर्म येईल sin 7x plus 3x म्हणजे 10x, 10x upon 2 म्हणजे 5x into sin 7 minus 3 म्हणजे 4x आणि 4x upon 2 म्हणजे 2x divided by sin 8 plus 4 12 upon 2 6x into sin 8 minus 4 म्हणजे 4x upon 2 that is 2x. sin 2x कॅन्सल झाला इथे. म्हणजे लिमिट x टेंड्स टू 0 sin 5x upon sin 6x. काय करणार त्यामध्ये? डिवाइड न्यूमरेटर and denominator by x.
न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x ने डिवाइड केलं काय येतील टर्म लिमिट x टेंड्स टू 0 sin 5x upon x divided by sin 6x upon x. आता कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट आणि लिमिट सेपरेट. लिमिट x टेंड्स टू 0 sin 5x कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट करण्यासाठी 5 ने डिवाइड मल्टीप्लाय 5x into 5 divided by sin 6x upon 6x into 6. Limit separate, constant outside. 5 into limit x tends to 0 sin 5x upon 5x divided by denominator 6 into limit x tends to 0 sin 6x upon 6x equal to 5 into 1 upon 6 into 1. So answer is 5/6. आता जरी यामध्ये ही टर्म साइनची इथे कॅन्सल झाली आहे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये कॅन्सल होईलच असं नाही कॅन्सल झाली तर डिवाइड करायचं एक्स स्क्वेअर ना प्रत्येकासाठी पुन्हा सेम प्रोसिजर +1 -1 पेक्षा हे थोडं सोपं वाटतं पण फॉर्म्युला लक्षात ठेवण्याचा त्रास आहे. होमवर्कसाठी एक्झाम्पल्स घ्या काही लिमिट x टेंड्स टू 0 cos 12x minus cos 4x divided by cos 9x minus cos 3x. Limit x tends to 0 cos ax minus cos bx upon x square. Limit x tends to 0
साइन 8x माइनस साइन 4x अपॉन साइन 7x माइनस साइन 2x साइन x। तीन एक्झाम्पल सॉल्व करायचे।